नमस्कार. आपण पाहत आहात मराठी भूमी. विमान अपघातात सध्या राज्यात आणि देशात विविध चर्चा सुरू असताना माननीय उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट असे म्हटले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी व्हावी यासाठी CBI मार्फत तपास व्हावा अशी मागणी करण्यात आलेली आहे आणि त्याबाबत पत्रही देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे की या घटनेतील प्रत्येक बाब लोकांसमोर स्पष्ट झाली पाहिजे. कोणतीही शंका राहू नये हा आमचा आग्रह आहे. त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत आणि सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळेपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील असं वक्तव्य सुनेत्रा पवार यांनी केलेलं आहे व ते आशाही म्हणाले की चौकशी प्रक्रियेबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की अशा अपघातामध्ये अनेक तांत्रिक बाबी तपासल्या जातात. उदाहरणार्थ पायलट पात्र होते का, त्यांची वैद्यकीय आणि इतर आवश्यक चाचण्या वेळेवर झाल्या होत्या का, विमानाच्या इंजिनचा आणि इतर यंत्रणेचा मेंटेनन्स व्यवस्थित झाला होता का, उड्डाणापूर्वी आवश्यक असलेले सर्व सेफ्टी चेक्स पूर्ण झाले होते का, या सर्व बाबींची तपासणी केली जाते. याशिवाय डिजिटल फ्लाईट रेकॉर्डर आणि व्हॉईस रेकॉर्डर ज्यांना सर्वसाधारणपणे ब्लॅक बॉक्स म्हटले जाते यामधून अपघाताच्या क्षणी नेमके काय घडले होते याची माहिती मिळते. अधिकृत निवेदनानुसार डिजिटल डेटा रेकॉर्ड करणारे उपकरण सुरक्षितपणे मिळाले आहे, तर व्हॉईस रेकॉर्डर जास्त तापमानामुळे प्रभावित झाला असल्याचे तज्ज्ञांच्या मदतीने त्यातील माहिती पुनर्प्राप्त करण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री म्हणाले की सध्या कोणतेही अटकळ बांधण्यापेक्षा अधिकृत अहवालाची प्रतीक्षा करणे योग्य आहे. साधारणपणे अशा प्रकरणांमध्ये प्राथमिक अहवाल दिला जातो आणि त्यानंतर अंतिम अहवाल सादर केला जातो. त्यामुळे निष्कर्ष काढण्याआधी अधिकृत माहिती वाट पाहणे गरजेचे आहे असं वक्तव्य सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे. व पुढे त्या म्हणाल्या की विमान कंपनीबाबत सुरू असलेल्या चर्चावरही त्यांनी भाष्य केलं. काही लोक विविध दावे करत असले तरी संबंधित कंपनी ही केवळ ऑपरेटर म्हणून काम करते. अनेक खाजगी विमान मालक आणि विमाने अशा ऑपरेटर्सकडे देतात. जसे टॅक्सीला परवाना असतो तसेच या विमानांना वाहतूक परवाने असतात. राज्यात मोजकेच ऑपरेटर असल्यामुळे गरजेनुसार त्यांच्याच विमानांचा वापर केला जातो. विरोधी पक्षनेते नसल्याबाबत आणि सरकार घाबरलेले अशा आरोपांवर मुख्यमंत्री यांनी टोला लगावला. आम्ही घाबरलो आहोत असे म्हणणे हास्यास्पद आहे असे ते म्हणाले. लोकशाही प्रक्रियेत सर्व गोष्टी नियमानुसार चालतात आणि कोणी घाबरण्याचे कारण नाही असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. तर सध्या सर्वांचे लक्ष अधिकृत चौकशी अहवालाकडे लागले आहे. सत्य काय आहे, नेमकी चूक कुठे झाली याचे उत्तर तपासानंतरच स्पष्ट होईल. आपल्याला काय वाटते? चौकशी पूर्ण होईपर्यंत संयम राखणे किती आवश्यक आहे? आपले मत आपला कमेंटमध्ये जरूर कळवा. अधिकृत अपडेटसाठी पाहत राहा मराठी भूमी.